आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली। सलमानसह त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून बिश्नोई टोळीचा खात्मा करू, कोणाची दादागिरी सहन केली जाणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीमध्ये जाहीर सभा पार पडली। यावेळेला पक्ष चोरला म्हणून हिणवणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला। काही जण म्हणतात पक्ष चोरला, मात्र आम्ही दरोडेखोर चोर नाही, तर आम्ही काम करणारी माणसं आहोत, असं अजित पवार म्हणाले। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत स्पष्ट झाली आहे। दरम्यान बारामती लोकसभा निवडणुकीत आम्ही भावनिक पातळीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर लढवतो, असा टोला सुनेत्रा पवार यांनी लगावला। बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं 2 अर्ज घेतलेत। सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या नावे हे अर्ज घेण्यात आले। खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजित पवार डमी फॉर्म भरणार आहेत। सुनंदा राजेंद्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज घेतलाय। सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्या डमी उमेदवारी अर्ज भरतील। अजितदादा यांच्या पाठोपाठ सुनंदा पवार यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतला। सुनंदा पवार या रोहित पवार यांच्या मातोश्री आहेत। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर कोकणातील मनसे कार्यकर्ते नाराज तर पदाधिकारी संभ्रमात अशी स्थिती आहे। त्यांनी कोकणातून मनसे संपवण्याचा प्रयत्न केला। पदाधिकाऱ्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, व्यवसाय बंद केले। त्या महायुतीतल्या शिवसेनेच्या नेत्यांचं काम आम्ही का करू, असा प्रश्न वैभव खेडेकर यांनी उपस्थित केला आहे। खासदार सुनील तटकरे यांना मनसेनं भरघोस मतदान केलं, मात्र 5 वर्षात त्यांनी काहीही केलं नाही, असंही खेडेकर म्हणाले। राज्यातल्या प्रकल्पांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना काय मिळालं, त्याचा आराखडा तयार करावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली। MIDC स्थापन झाल्यानंतर आमच्या लोकांना काय मिळालं हे सांगावं, अशी मागणी त्यांनी केली आहे। अजित पवार हे दरोडेखोर असून त्यांनी पक्ष फोडला, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली। बारामतीत पवार विरुद्ध पवार नाही तर पुरोगामी विरुद्ध जातीवंत अशी लढाई होणार, असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करण्याकरता आणि IITचे वेगळे प्रोजेक्ट निर्माण करण्यासाठी 3 वेळेला त्यांच्याकडे हेलपाटे मारले, मात्र त्यांनी कोणत्याही प्रोजेक्टवर सह्या केल्या नाहीत। त्यांना सह्या करता येत नाहीत का, असा सवाल उदयनराजे यांनी केला होता। त्यावर मला सही येत नाही हे कारण असू शकतं, अशी उपरोधिक प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाला महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय। विरोधकांचा रडीचा डाव असून आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्ती घेईन, अशी घोषणा शशिकांत शिंदे यांनी केली। मला मिळणारं पाठबळ बघून कपट कारस्थान केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, मात्र ओमदादा जिगर का तुकडा, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलंय। यावेळी आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री अमित देशमुख सुद्धा उपस्थित होते। दिल्लीला देणार महाराष्ट्र पर्याय, जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा आदित्य ठाकरे यांनी दिल्या। आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला। शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळत नाहीत, शेतमालाला भाव मिळत नाही, हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका त्यांनी केली। तसंच खेकड्याची नांगी मोडून काढणारच, असं म्हणत नाव न घेता पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावरही टीका केली। धाराशिवमध्ये मशालीच्या विरोधात चोरलेला पक्ष आणि चोरलेलं चिन्ह आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला। ओमराजे निंबाळकर 6 लाख मतानं निवडून येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला। शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दत्तक घेतलेल्या करंदी गावच्या दौऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं भर सभेत अमोल कोल्हे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली।
यावेळी कोल्हे यांनी त्यांचे आभार मानत हेच प्रश्न आढळराव पाटील यांना विचारणार का असा सवाल केला। पलटी सम्राटपेक्षा नटसम्राट बरा असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। याचा समाचार घेत आढळराव पाटील यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली। अमोल कोल्हे केव्हा काय बोलतील याचा नेम नसून कोल्हेंना बरळायची सवय लागली आहे असंही आढळराव म्हणाले। वरुण सरदेसाई कोण? वाडी वस्तीतही त्यांना कोणी ओळखत नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी सरदेसाई यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली। सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांना मोठं करायचं नाही असंही ते म्हणाले। उदयनराजे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय। साताऱ्याचा विकास काँग्रेसमुळेच झाला असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर उदयनराजे त्याच वेळेस कोणत्या पक्षात होते, विकासामध्ये त्यांचा किती सहभाग होता हे पाहावं लागेल असं म्हणत वडेट्टीवार यांनी सुद्धा टोला लगावला। आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा मोठा त्रास झालाय। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेत तीव्र उन्हामुळे त्यांना चक्कर आली। पाटील यांच्यावर एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यासाठी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळेला शाहू महाराज यांचे संपूर्ण कुटुंबीय या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यापूर्वी कार्यकर्त्यांनी राऊत यांना खांद्यावर उचलून घेत कलेक्टर ऑफिसपर्यंत त्यांची मिरवणूक काढली। महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचा 2.5 लाख मतांनी पराभव करू असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला। सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली। दरम्यान जनता मला निश्चित निवडून देईल असं राम सातपुते म्हणाले। मोदीजींचे प्रतिनिधी म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांना प्रचंड मतं मिळतील। पुन्हा एकदा छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला जातील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। जनता मोदींच्या बाजूने असल्याचं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय। ही निवडणूक मोदी विरुद्ध गांधी असून जनता भाजपलाच मत देईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास भारत तिसरी अर्थव्यवस्था बनेल असं म्हणत फडणवीस यांनी विकास कामांचा पाढा वाचला। महायुतीच्या गाडीमध्ये प्रत्येकाला जागा आहे। आपल्या गाडीत गोरगरीब आदिवासी आहेत असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं। सातपुते यांचे वडील आमदार मंत्री नव्हते। आपण ऊसतोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी दिल्याचं फडणवीस यांनी सोलापुरातल्या शक्ती प्रदर्शनाच्या दरम्यान सांगितलं। माढा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापुरात अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत काका विजयसिंह मोहिते पाटील हे सुद्धा उभे होते। त्यांनी सुद्धा अर्ज भरला। मोजके कार्यकर्ते सोबत घेऊन उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला। शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेसाठी ही लढाई असल्याचं त्यांनी नमूद केलं। सांगलीच्या जागेसाठीचा लढा हा काँग्रेस पक्षाचा आहे। हे बंड काँग्रेस पक्षाचे आहे आणि बंड करणं ही सांगलीची परंपरा आहे। त्यामुळे आता माघार घेणार नाही आणि जर चिन्ह नेलं तर वेगळ्या चिन्हावर लढू असं सूचक वक्तव्य विशाल पाटील यांनी केलंय। बंड करणं सांगलीची परंपरा असल्याचंही त्यांनी नमूद केलं। वसंतदादा पाटील आणि काँग्रेसच्या बद्दल बोलताना विशाल पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। मी स्वार्थासाठी नाही तर जनतेसाठी लढतोय। मी पक्षावर एकतर्फी प्रेम केलं होतं असंही विशाल पाटील यांनी नमूद केलं। सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या मेळाव्याला काही फलक होते, ते अतिशय लक्षवेधी होते। या फलकावर एल्गार स्वाभिमानीचा हुंकार सांगलीचा अशी टॅगलाईन देण्यात आली होती। यासह या फलकावर वसंतदादा पाटील यांच्यासह सांगलीतील सर्व दिवंगत काँग्रेस नेत्यांच्या फोटोचा सुद्धा समावेश होता।
महाविकास आघाडीचं अधिकृत जागा वाटप झालंय, त्यामुळे आता जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही आणि जर कोणी बंडखोरी केलीच तर तो या पक्षाचा प्रश्न असेल त्यांनी तो वैयक्तिक स्तरावर सोडवावा, त्या पक्षानं बंडखोरी थांबवावी. मात्र कोणी बंडखोरी केलीच तर जनता त्यांना साथ देणार नाही असा दावा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढू शकतो. विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसशी बेईमानी केली नव्हती अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवारी हा वेगळा विषय आहे. काँग्रेसची जी परंपरा आहे ती परंपरा तोडून ते काही वेगळी भूमिका घेणार नाहीत. आम्ही पुन्हा त्यांच्याशी संवाद साधू असं राऊत यांनी म्हटलंय. मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे, त्यांना अडचणीच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आपण संसदेत सुद्धा पाहिलंय, बाहेरही पाहिलंय असंही राऊत म्हणाले. अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली जात होती तेच सगळेजण आता तुमच्या बाजूनं बोलतात. तुमच्याकडे जर स्क्रिप्ट नसेल तर आम्ही तयार करून देतो असा टोलाही त्यांनी लगावलाय. भाजप आणि मुस्लिम लीगचे जुने संबंध असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर निवडणूक रोख्यांच्यामुळे भाजपचं बिंग फुटलं, सुप्रीम कोर्टाच्यामुळे सर्व प्रकार समोर आलाय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीचा वचननामा जवळपास निश्चित झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. लवकरच वचननामा जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा सुद्धा लवकरच सुरू होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. देशामध्ये वातावरण तयार झालेलं आहे शेतकऱ्याच्या विरोधातलं